ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 20. या अध्यायाच्या पठणाने षड ऋतूंवर नियंत्रण येईल. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जय जी पंढरी राया, भोक्तया षडगुण ऐश्वर्या, ऐसे सोसोनी अपार माया सकळ कळा तुझेनी. घटपट तंतुक आकाश न्याय सर्व तवच ब्रह्म होय, ऐसे असुनी निराळा राहे अव्यक्त व्यक्ता पावनी. की अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्याय मोक्षदानी व्याप्त असे सर्वांते. तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश करुणानिधी पंढरीच्या आदेश माय कनवाळू जगन्निवास भक्त वत्सल नटलासे. तरी हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका, आता पुढे रसना दोन्निका भक्तिसार मधविका. मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्षालागी भेटून अदृश्यपणे मिरविले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ, आणि एकीकडे अंजनीसूत शुंभ मुरडा जाऊन त्वरित सान वेशे नटलासे. गुप्त वेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिनी पद्मी मंचकावरी पहुडली. सुखनिद्राशयनी असून परिचारिका गेल्या उठणी. ऐसा एकांत संधी पाहून ढवळारी ते संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी जाऊनी बेसला प्रतापवळी. किलोतळा पद्मिनी कमळी करपात्री धरियली. व्यक्त होता करकमळ सावध झाले की किलोतळा वेल्हाळ. तो दृष्टी देखिला अंजनी बाळ चरणावरी लुटली. किलोतळा आणि मैनाकिनी तृतीय नाम जिये पद्मिनी. यावरील श्रोते बोलती कल्पनी की कवण्या अर्थी ही नामे. तृतीय अभिधानात ती दुहिता झाली असे कवन अर्था. मग त्या कल्पनी वाक्यसरिता व्यक्ती घेणे मिळवली. ऐसा पाहुणे श्रोतिया आदर बोलता झाला कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार केशारीती एका त्या. तरी पर्वता माझारी मंदरगिरी जंबूद्वीप त्याची प्रथम पाय. या परी सिंहलद्वीप दुसरी मेरू मंदार आहे की. या उपरी सिंहद्वीपी भुवनी स्त्रिया जितक्या असती पद्मिनी, त्यात ही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिळवत असे. तो एके दिवशी अभ्यंग करुणी उभी राहिली धवळारी जाऊन. तो सहज दृष्टी दिशागमनी आकाशात पाहत असे. हस्ती झगडती कबरी भार तो वर दृष्टी जाऊन गोचर उपरिचर वसू विमानावर आरूढ होऊन जात असे. विमानारूढ झाला होता तो वसन एकांगी झाले तत्वता. आवेशे बाहेर लिंग दर्शता असावधान बैसला असे. विमानावरील गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुणे नेत्रे हासे खदखदाते काळी. ते एकोणी वसुनात विक्षोपणी बोलता झाला तिथे. म्हणे पापिणी परपुरुषाते पाहुण्या हसलीस. तरी ऐसी जाणीवरती धरणी राहसी स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस. तरी मी नव्हे तेसा भ्रष्ट सकळ वसू माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमी एकनिष्ठ पूर्ण तपासाली तसे. तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हसली पापिनी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन या पडशी. श्री देशात श्री कटकी वस्ती होईल तुझी शेकी. मग कैसा पुरुष ते लोकी दृष्टिगोचर होईल. ऐसे बोलता वसू अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष. परी पदच्युत शब्द एकदा प्रत्यक्ष स्तुती समदा व्यापिली. म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषम आता. अपराधाचे विवरण करिता बोलता नाही आम्हासी. परी हा असो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आता छान स्वपदाते स्थापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहा शांती भांडारे. परम कनवाळू इंद्रियासारखे योग दमनी मिरवला. परम कनवाळू इंद्रिय साचार योग दमनी मिरवला. तरी उशाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुणी ढळाळीत उशापाते बदलासे. म्हणे पद्मिनी एक वचन. श्री राज्यात किलोतळा स्वामी
तेथे आयुष्य सरल्या पूर्ण, ते पदी वसशील तू माये. परी मज भावे निवेदिले चित्त, तरी मही मिळवेल माझ्या सुत, तो तुझ स्वीकारून होईल रथ मच्छिंद्रनाथ मनोनिया. ते रथ झालियास अंग संगी, पुत्र लाभशील रेत प्रसंगी. मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिळवेल महिते. तो पुत्र झालिया तू ते शेवटी, विभक्त होईल मच्छिंद्र जेठी. मग तू स्वपदा येऊनी गोटी, भोग भोगी स्वर्गीच्या. या उपरी बोलली मैनाकिनी, पुरुष नाही काय तया बोनी. सकळ स्त्रिया दिसती अवनी, काय म्हणून महाराजा. परी पुरुषा वाचडी संतती कोठून होतसे नसुनी पती. येऊनी मारुती बुबुकार देत असे. ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर्य व्यापित असे बुबुकारे करून. मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानने. बाळतनु जो पुरुषधारी, मृत्यू पावे तो बुभुकारी. तितक्या वेळ अचळणारी महिवली विराजती. ऐसी वत्ता अंतरिक्ष मात, मग बोले पद्मिनी त्यासी डोलते. महाराजा मच्छिंद्रनाथ येईल केसा ठाया. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण, ऐसी चर्चा तेथे असून. कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा. अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी, तू किलोतळेचे उपरी जावणी. बेसोनी उपरी तप मांडणी, आरलावा मारुती. प्रसन्न झालिया वायुनंदन, मग मुक्त करील त्या भयापासून. परी तुझ सांगतो ती खून, चित्ता माझी रक्षावी. प्रसन्न होऊन जेव्हा मारुती, मागणे करीचे अंग संगती. मग तो संकटी पडून क्षिती, मच्छिंद्राता ते आणले. तरी हा रचुनी दृढतर उपाय मिळवत आहे मारुती भय. तरी तयाचे हस्ती साधावे कार्य, मच्छिंद्राचे आणुनी. यावरी बोले पद्मिनी युती, रामचरणी श्री मारुती. कैसे सांग माते द्यावी रती, ऐसे म्हणेल महाराजा. परी ऐसे बोल प्रकरणी, मारुतीची मिरवला विषय ध्वनी. मग तव सुत मच्छिंद्र कुठली, तिथे येईल महाराजा. ऐसे अंतरिक्ष एकता वचन म्हणे, विषय उपद्रव रहित वायुनंदन. ब्रह्मचर्य व्रताते लोटून रती सुखा कैसा मिळवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे इतका पोटी. मच्छिंद्राला हसील येणे कोटी, हनुमंत करून या. ऐसे सांगून या अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष. एकीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तली. शृंग मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो. ते चर्मिकेची सदनी सहज स्थिती पाहिली. सहज स्थिती जाऊन ओसरी बेस्ती झाली शुभगात्री. तो ती चर्मिका पाहुणे नेत्री बोलती झाली ती येथे. म्हणे ओ माय शुभाननी, कोठे अससी लावण्य काही. एरी म्हणे ओ माय बहिणी, सिंहद्वीपी मी असते. परी अंतरिक्ष वसूचे शापे करून, पाहते झाले माय हे भुवन. आता माझे संगोपन कोण करेल कळेना. ऐसे एकोणी पद्मिनी वाणी, बोलती झाली ती चर्मणी. म्हणे माय हो माझे स्थानी, राहुणी सुख भोगिका. स्वहस्ते करुणी पाक, हरित जा माय तो शामुक. मी आपल्या गृहीची एक तारांबळ होत असे. तरी माय वो उपेक्षा सोडून सेवी माय वो माझे सत. कन्या समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या. ऐसे एकोणी तिची वार्ता परम तोषली हृदयी दुरिता. मग तेथेची राहुणी बल्लवी हस्ता, क्रिये लागी आराधी. स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती, हरित चर्मिकेचे शुद्धे प्रती. शेवटी भोजन क्रिये संगती, आपण सेवी नित्यशा. यासही लोटता बहुत दिन किलोतळा राज्य स्वामी. आयुष्य सरले जरा व्यापून, मग मंत्र्या लागी बोलत असे. म्हणे आयुष्य सरले निकट, कोणी तरी कोणास हो द्यावा राजपाट. मंत्री म्हणे माळिका चोखट, गजशोनी विराजवावी. सकळ स्त्रिया पाचवणी गज पेरावा, माळ देऊनी त्यासी भेटेल दैववान. माळ ग्रहणी गिरवेते. ऐसे बोलत मंत्री तय वेळा, परम तोषली किलोतळा. मग सुदीन पाहुणे कार्य मंगळा, अर्पिली माळा गजशोनी. समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरित माळ देऊन, ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ गिरवे तोपिली. या उपरांतिक भोगिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व. वश केला मनोभावे रामदूती येणे. वश झाला अंजनी नंदन, हे पूर्वीची लिहितले कथन. वायुसुते मच्छिंद्राकारण पूर्वी प्रकरण निवेदिले. तरी असो ऐसे कथन, सिंहद्वीपी मैनाकिनी नाम. मातपितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजने. यापरी सिंहद्वीपाची दारा, म्हणून सर्वांच्या वागोदरा. पद्मिनी नाम सौपचारा, बोबाटती कटकात. किलोतळेचे पावती आसन, म्हणून किलोतळा ऐसे नाम. असो गुप्त रूपे वायुनंदन, सावध केली किलोतळा.
सावध करून तिथे म्हणे किलोतले एक मात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथ आणविला. तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून. परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की. तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नाम मिळवला गोरक्षणात. तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसे. म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला. परी अवमानाने उभयंताला मच्छिंद्राने म्हणत असे. तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करून प्रीतीने गोवणी घ्यावा कोणेही तात. सुख संपत्ती दावनिया परी तो नोहे मच्छिंद्रा समान. विषयी विरक्त तपोधन केसा राहील नवल विधान सर्वपरी विरक्त तो. परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभव गौरवनी गोवावा. जेसा जतन करी पावक संग्रही जे गोरविला की चिंती वेष्टने रक्षणे माने होत आहे शुभाननी. तेसा बहुविध गौरव करुणी तुष्ट करावे दयाचे मन. ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करीत पै झाला. परती चपळ मैनाकीने मारुती बैसविला कनकासने. षोडोपचारे पूजा करून बोलविला महाराजा. स्वस्थाना गेला वायुसूत एकीकडे गोरक्षनाथ वेश्याकटकी मार्गी येत. मुक्काम असे साधून या जैसे पक्षी करीती गमन. या तरुणी त्या तरुवरी जाऊ नये. तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पाहतला. गावनिकट पेठेत धर्मशाळा होती त्यात. वेश्याकटकी राहुनी ते शिबिराप्रती योजिले. मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नाम्या मुख्य दोदिंगा साज सरंजाम घेऊन निघा राजसदनीच्या दिली. सवे वेश्या 7-5 घेऊन रूपवंत गुणवंत साज ऐसे कटकी करुणी संच राजांगणी मिळविली. राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान. द्वाररक्षके आत जाऊन वेश्या कटकी सांगितले. हे महाराजा राजद्वारी कलावती कला कुसरी रूपवती गुणगंभीरी बिटी लागी पातली. तरी आज्ञेप्रमाणे वंदुतली ते. ऐसी एका किलोतळा मात माने घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी. ऐसे एकता द्वारी दूती सभेची पातळी द्वारावरती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली. तो कनक तगटी रत्नकोंडकी मच्छिंद्र मिळवला कनकासने. निकट बैसोनी मैनाकीने निज भाडे शोभली. जैसी नभी उद्गन ज्योती मध्य मिळवला रोहिणीपती. त्याची न्याय मच्छिंद्राभोवती सकळ स्त्रिया विराजला. की तेज पुंज हाटकासने हिरा मिळवला शुद्ध कोंदणी. नवरत्न हिरे वेष्टी हिरकणी तेसा शोभला मच्छिंद्र. की शैल्या नव्हे तर त्या रश्मीज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क उगवला. कनकासने ते सदनी सगळा राजसभेत मिळवला. असो ऐसी सभा सदन कलिंगा दृष्टी पाहुणे मग बोलती झाली सभे वचन मैनाकीने रायाले. हे महाराजा शैल्याप्रती एकोणी नामा विधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्ती ध्वजा फडकत अवनी केसी तैसी अवलोकने आली करणी. मही कलावंत राजभुवनी विराजत असे महाराजा. बृहथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्मचारी. याचे नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला. याचे नीती कीर्तिध्वज शैल्यदेशी किलोतळा नामराज. याची नीती कीर्तिध्वज शैल्यदेशा किलोतळा नामराज. ऐसी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा. ऐसी बोलता कलिंगा युवती परम तोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करून अन्नभुक्ती देऊने बोले किलोतळा. तवती कलिंगा येऊन शिबिरी मध्यान्ह समया सावने उपरी साज संजाम सजुनी परी साधन रात्री बेसली. तो येरीकडे मैनाकीनी येऊन बेसली सभास्थानी. सभा मंडप शृंगावरून दीपमाळा रचिला. लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपका अगरबत्ती गंध लोका घ्राणोघ्राणे मिळवत असे. तपकी भरवणी गंगेरी पाने विडे रचिले त्रयोदश गुणी. त्यात पुढे अत्तरगाणी लोका माझी मिळवत असे. एसीए सगळे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागू. तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजी मिळवली. एरी कलिंगा राजसदना जात सवे चालीला गोरक्षात. पडी कलिंगे पाचवरून एकांत गुज सांगितली एसी. म्हणे ओ एके शुभ गुण गंभीरी. तू नाट्या करेसील सवे भीतरी. तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका. शैल्या सभे कटकस्थानी जीविता माझे वाजविणे. मग द्रव्य लाभ घे ओळणी माने तेसे मागते. ऐसे एकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ
सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई, तरी तुम्हालाही तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता. श्री देशात पुरुष व्यक्त कोटीची नाही म्हणून ऐसे एकोणी तपोद्रुम म्हणे एके ओ सुमध्यमे अंगणाविषयी येतो नटून रंग तुझ्या लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण तुझेही मिळेल अपार. मग ती कलिंगा आवडीन अवश्य नाथा म्हणत असे. मग लेवणी कंचुकीसा परिधानिले उत्तम जटायुक्त करुणी भार भांग मुक्ताने बडियला. भाळी चर्चुनी कुंकुमकोर सोगया अंजनी मिळवले नेत्र कबरीवरुणी चिरपदर नाभिस्थानी खोविला. काळोनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही कोंदणी जडावर नक्षत्रासम झळकते. की एकाग्र करुणी रोहिणीपती करू पातळे श्रवणी वस्ती मुक्त घोष नासिका प्रती सर्जी नथ सोबत असे. पाच कंगन जडित भूषण दिव्य माझी अपार है नाना नगी हाट गुण मुक्त लढा शोभल्या. असो आता किती वर्णन अंगणावेशी गोरक्षनंदन परम शोभला चपळे सम वैशागणी तळपत असे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरील नटला हेम शृंगारी. मग वर्ण दशा स्वरूपापरी रंभादासी शोभली. एसिया आवानी पंजनी ती मृदंग कवळणी प्रतिहाटी नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जामनिया मिळवली. परी त्या शैल्या शुभांनी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदन बाळी हेही असे. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती. मधी धन्य विधात्या प्रती रचिली मूर्ती अनुपम्या. समस्त बंधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटतील असे. चपळा तेजे सहजेसी तळपत आहे बाळी हे. साज सोडणी प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक पाहतेपणी पडून टक विस्मयात पडली त्या. वाद्यनादाने व्यक्तित्व मिळवी ताल अति अद्भुत. परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथे एका ठाई मिळले. कलिंगा मुख्य नायकीने परी पुरवंडा दैन्यवाणी जेवी उदया येतात करणे सरळ तेजा लोकते. असो नाट्यद्वारा कलिंगेसहित उभ्या राहिला करू नृत्य. ते कटी कवळणी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकविती मान. आहा आहा बोलणी वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभागणी त्यात मच्छिंद्रनाथ कंकासनी की पदमाळिके चिंतामणी हिरा चमक गावित असे. पुढारा पाहुणे गुरुनाथ मणीच्या मणी नमन करीत परम हे लावे आनंद चित्ते म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन. मग स्फुरण हे कुशळपणी वाद्य कला मिळवित असे. ते नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विधी दुहिता. लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवणी पाहती चरणात. तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार. मान तुकावणी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणत असे. मग परिधानावया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ. तो पुढारा पाहुणे हर्ष बळवंत लागो कळे वर्तवी. मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता. तया नादात ते अक्षर व्यक्ता भांती भांती काढीत असे. त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणी पुढे तोची व्यवहार रंगासमान नाचवी. मृदुंग अक्षरी तसी चर्या गावी गुरुवर्या. चलो मच्छिंद्र गोरख आया. पुन्हा अक्षरे आच्छादी. परी अक्षरे मच्छिंद्राचे श्रवण होता पाहे होते. चित्ती चाकडून म्हणे येथे कोठून आला गोरक्ष. एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली. रंजित देखता गुरु माऊली तिची अक्षरे आणीत असे. आणि त्या अक्षरे पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दचकत बहुते पाहुणे गोरक्षनाथ कोठे आहे म्हणत असे. शल्ल्या आणि कलावासीने तयासी व्यक्त न पाहता नाही. कोठूनही पडत असे अक्षध्वनी श्रवणी साजनी आमुचे. पिशाचवाणी भोवती पाहत असे घडी घडी चित्त दचकत असे. थडथडणे हृदय उडत असे आला गोरक्ष म्हणून. मग न आवडे सभा कंकासन मुख वाढले झाले म्लान. मग कोणी गायन चित्ती फार व्यापिले. चलो मच्छिंद्र गोरख आया. जव जव ही अक्षरे एकोनिया तव तव दचकुनी गेली काया. काळीमा तेव्हा येत असे. तव पाहुणी किलोतळा हृदयी पेटुनी चिंता नळा. काळीमी काया म्हणून सकळा रोमांच उठती शर्दी. तव पाहुणे किलोतळा म्हणे महाराजा तपाळा सुरत रंगी सुख कमळा. काळीमी का बरी येरी म्हणे ओ मैनागिनी मात्या दिसते विपरीत करणे. मच्छिंद्र शिष्य गोरक्षमणी भय आहे तया ते. तो परम पवित्र भक्त चुडा म्हणे
विषया नातळे इंद्रिय दमी महाप्रतापे तपोखानी वैरागी असे हो. अगे तो येता तव पट्टणी नेईल माते स्वदेश अवनी मग तव रतीची सुख यामिनी गोरक्ष अंकी नासे. ऐसे एकता किलोतला मारुती सूचनेच्या खून गरळा हृदय व्यापून जाळू लागला मुख कुमळती पैजामी. मग तो रंगनाट्य कृती विरस होऊन आवडायची हृदया लागी तो चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष. नाट्यरंगाच्या आनंदवेश बळी आवणीला एकची भाष मग रंगदेवता पळून ओस उठवी आपल्या ठाण्यात. जैसे पै सेंदवा पडे गाठी मग विरस होणे नासल्या गोष्टी मिरवला हा तन्याय पोटी भय उभयता आतळे. परिती चतुर मैनाकिनी गायन स्वर आव्हानी कानी तो मृदंग वाद्य उठून ध्वनी चव गुप्त गोरख आया. ऐसा नाद अक्षस्थित किलोतरा श्रवण करीत मग बोलावणी कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमा गती परी आमच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजवणी. ऐसे एकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी. मग ती किलोतला आज्ञा पोणी साज आणून ठेवीत असे. तोही साज पुढे घेऊन वाजविती कुशलपणे परी सुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण तेची काळी पुन्हा पुन्हा. तेही एकोणी मैनाकिनी मग सेविका आपले कलावंतीने कलिंगाच्या साज देऊनी उभी केली पाठीमागे. तिथे सांगे रहस्य ती पुढा वाद्य अक्षर काढली त्याची नीती अक्षरस्थित तुली बोलवी मृदंगा. परी ती वाजविता कलावंतीने तेचे अक्षर न येती कानी मग पुढे तिच्या हात धरून एकांतासी पै नेत असे. सलीलपणे चरणी माथा ठेवून पुसे ती स्वार्था माये तू कोण सांग आता सकळ संचय सोडली. जरी ही गोष्ट ठेवीसी शूर तरी तुझ्या गुरुची आण माते वदे की प्रांजलपण कोण कोणाची तू असती. ऐसी भूपणी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण आजी सुरक्षण दिसत असे. मग बोलता छाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वदा कामी. श्री मच्छिंद्राच्या प्रिय नंदन गोरक्षनाम मिळवत असे. परिश्रीवेश नटी नारी नटोनी निघून तव राजद्वारी ऐसे एकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथाने स्वीत म्हणे तू माझ्या सूत भेटलासी दैवाले. पूर्वी नाथाने नामाविधान तव रूपी केले निवेदन होताची तन्मन प्राण तव भेटी उदले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की गृही वत्स काननी गाय परी प्राण वत्साठी विलसे. की जळा वेगळी मासुळी होता रिहू आहे पुन्हा जळी तन्याय मोह काजळी लागली तुझे ठाई मजबारे. मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंडणी रेगुबीत रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कणपर्णी परिधानला चिरभूषणी मस्तकी मांडीत नवरत्नाची शिरपेज वरी जडियला. हस्तागरी बाहुवट हेमकोंडणी लखलखाट सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाथ. मग हस्त धरुणी किलोतला येती झाली सभा मंडळा. येताची मच्छिंद्री देखील डोळा पुरुषवक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष के साला आहेत निकट येता किलोतले ते हस्ते कुणावी कोण तो. एरीकडे हस्तपणे सांगितली पाहुणे म्हणे गोरक्ष देती तुमच्या उद्देश धरुणी चित्ती भेटी लागी पाहतला. परी आज उदला दैव आदित्य भेटला माझ्या प्राणसूत सकळ राज्यांच्या धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ कांचनी पिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ दाबुडा मीन तुमच्या सूत संगोपील तयासी. म्हणून समूळ माझी कांचनी पिटून गेली दूर अवनी वृद्धापकाळी चक्र पाहणे कृपे भेटीला आपणासी. ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करे म्हणे चित्ती म्हणे बळीची धरणी अंधार चिरी भूषित असे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासे यासी वैभव विधवे लागी कुमकुम ठेव कराडोप कास्या की परिसा लागी कनक शृंगार की तकरी तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त तोड राज वैभव कास्या की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढणे अंजलीस की ते पयोदिस पाविणे सुरस तुष्ट चित्ती मिळवला. की सकळ महिचान रूपनाथ अंजुली धान्याच्या गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊन तयाची न्याय आमासी वैभव काचये पद थोर राणे येरी जलपतसे आपला भाव निसंगा संग जाऊन परी असो कार्यापूर्ती एकुणी घ्यावी येवती मात श्री गुरु भरजी आली करतालात मारू लाथ वैभवासी. ऐसे गोरक्ष कल्पनी म्हणे एकीकडे मच्छिंद्र मुनी किलोतऱ्याचे शब्द एकोणी आसनाहून उठिला. अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातले मिठी करी कवळणी हृदय पोटी प्रेम सद्गत आले गेला.
मग कलिंग येथे पाचारून अमुपद्रव्य दिलेस वसन गौरवणे यजमान स्वस्थानात बोलविले. एकीकडे मंडपात शल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसवणे गोरक्षात येऊन शंभू सदस्य पदिकाश्रमी तपुराहाटी तितके सांगोनी गोरक्ष जेठी कंटका ग्रीक पांदा गोष्टी 12 वर्षे संपादिनी. उपरी तप झालिया पूर्ण माव करी उमारमन सकळ देवा बोलावून आदित्यही मिळवले. ऐसी झालिया तप राहाडी परी तव वियोग साहिना पुढे क्षणा होणे कष्टी शोक करुली गत असे. जया पदाचे होता स्मरण अंती जठर जाय विष्णू म्लान वदनी ओस कानन दाही दिशा दिसत असे. मग उदका वाचुनी जैसा मी तडफडून देऊ पाहत प्राण तेवी माझे अंतकरण दुःख लोही हे लावे. परी प्रारब्ध योग दारून येथे भेटले तुमचे चरण आता गेलिया प्राण एकाकी कदा न वसे मी. ऐसे एकता वचन युक्ती पुन्हा धरित असे हृदया प्रति म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगी कर्ण न करी मी. मुळे होऊन बाळपण तुवा न जाणले मरिविन सकळ करुणी लालन स्थावरपणे मिळविले. जळा वेगळी जळा मासोळी विभक्त न होय कवने काळी तेवी मम चित्त तरी तपोमोळी विभक्त झाला नाहीस. परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गोरविला परी सदा पुढे वैभव वाटे तुझवे. बा भोजन करिता शसांनी तुझे स्मरण होत असे म्हणे बा तो ग्रास ठेविता आननी विषा समान वाटत असे. मग अश्रूने पूर्ण भरतीनं तुझे जवळी लागे माझ्या प्राण. मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहसी माझिया. मग ताप तुझे मनात हा बाळकाशी टाकून मनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी. बा तुझविन करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा गोवावे मन मनात जल्पे वत्स टाकून केसा आलो मी पापी. ऐसा बोलता मात मग बोलता झाला कृष्णात हे महाराजा माझी एक मात. तू ते सूत बहुत असती जया देशी कराल गमन तेथेची सूत कराल निर्माण. मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझे एकची ठाई. मग जैसी होय कती पाही जळाविन मी नाती की अर्का कुमुदिनी असती अपार तुम मोह करील कोणावरी परी कुमुदा तो एकचे मित्र सुखापरी आणाया. की चंद्रा चकोर अससी बहुत की चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याय जननी माते अससी एकची माते तू. जळात असती बहुत जळचर परी जळचरा असते एकची नीर तर न्याय मज माहेर एकची मच्छिंद्र आराधीला. श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीसी एकची पती तर न्याय कृपामूर्ती माझे जीवन तू अससी. घनासी अपार असती चातक धनासी अपार असती चातक परी चातकासी धन तो एक तेवी तू महादेव जन्मी जनक एकची असती महाराजा. ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुणी अंतरिक्ष सूत प्रेमे हृदयी कळवळला म्हणे ताणल्या सत्य वचन तुझ कोणी नसे मजविन. ऐसे म्हणून मुख चुंबन कोरवाळाने दरीत असे. मग सवास्थान विसर्जन पाकशाळेत उभयंता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले. भोजन झालिया एकासनी निद्रा करीती उभयजनी दिनो तिने स्नाने करून एकासनी बैसते. एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसूत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ बैसते. जैसा वक्रतुंड षडानन घेऊन बैसे उमारमन की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरविते. असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्याय निरूपण होईल शेवटी श्रवण कीजे की मच्छिंद्र उभय अंकी घेऊन सूत सुधाची पिढील बाकी शैल्यानी वेटून सुखासनी हाटके नित्य मिळवे मच्छिंद्र तो. नरहरी वंशी धुंडूसूत नरहरी मालू नाम जाते तो श्री गुरुकृपे रसाळ कथे ते निवेदित शेवटिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य की न यागार सदा परिशोध भाविक चतुर विस्मतीत अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 20 ओव्या 220 सिद्ध नवनाथ भक्तिसार विषंतीत अध्याय समाप्त. ओम नमो सिद्धाय सर्व अरिष्ट निवारणाय सर्व कार्य सिद्ध कराय. ओम सिद्धाय नमः.